माझं काय अस्तित्व आहे की नाही? इथे जन्म घेणाऱ्या प्रत्येकाचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे पार्थ. किमान आता तर मला हे सहन नाही होणार. पार्थ, तुला हे धाडस करावंच लागेल. हे जीवन माझे, जगणे माझे, रडणे माझे, जन्म माझा, होणारा मृत्यूही माझाच. मग मी कोणासारखा कसा? आवाज का देत होतास, पण मनापासून गात होतास. ऐकू आलं मला. केशव, केशव, केशव. बोल पार्थ. जास्तच वैतागलेला दिसतोयस. कारणही तसंच आहे. मग सांग, काय आहे कारण? माझं काय अस्तित्व आहे की नाही? अस्तित्व. इथे जन्म घेणाऱ्या प्रत्येकाचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे पार्थ. पण मला नाही वाटत माझं स्वतंत्र अस्तित्व आहे. मला प्रत्येक वेळी जाणीव करून दिली जाते की मी कसा वाया गेलेलो, निष्क्रिय आणि या जगावर ओझा आहे. कोण म्हणते असं? एक वेळेस बाहेरच्याने म्हटलं असतं ना तर मी दुर्लक्ष केलं असतं किंवा तिथेच त्यांना उत्तर दिलं असतं. पण घरचेच जर सतत जाणीव करून देत असतील, टोमणे मारत असतील, अपमान करत असतील तर पार्थ, नेमकं काय घडलंय ते स्पष्ट बोल. त्यांना वाटतं मी क्लास 1 ऑफिसर बनावं किंवा अब्रॉडमध्ये मोठ्या कंपनीत काम करावं, NRI व्हावं, यासाठी दिवस रात्र अभ्यास करावा. म्हणून सतत सतत इतरांची उदाहरणे देतात. कधी ते शेजारच्या चमूचं किंवा मग USA मध्ये असणाऱ्या त्या काकांच्या मोठ्या मुलाचं, कधी मित्रांचं, कधी गावच्या श्रीमंत घरच्या पोरांची उदाहरणे देतात मला. अरे पण चांगलंच आहे ना मग. तुझ्या भल्याचाच तर विचार करतायत ते. अरे पण मला नाही ना इंटरेस्ट. नाही आहे मला इंटरेस्ट या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आणि IT सेक्शन मध्ये. मला माझं एकमेव मिळालेलं आयुष्य माझ्या मनाप्रमाणे जगायचं आहे. माझ्या आवडत्या क्षेत्रात काम करून जगायचं आहे, जिथे मला आनंद आणि समाधान भेटेल, जिथे मला माझं एक्झिस्टन्स म्हणजेच माझं अस्तित्व सिद्ध करता येईल. पण नाही, घरच्यांना मला सपोर्ट करायचाच नाहीये. त्यांच्यासाठी ते म्हणतायत तेच योग्य. पण तुला नेमकं कोणत्या क्षेत्रात कार्य करायचं आहे? मला म्युझिक फील्डमध्ये करिअर करायचं आहे. मला माहिती आहे क्षेत्र अनस्टेबल आहे, पण मी हार्डवर्क करेन, माझा 100% देईन. कारण म्युझिक हे माझं पॅशन आहे. आणि जरी नाहीच मिळाला फेम किंवा नाहीच झाली ग्रोथ, तर ॲटलिस्ट मी इतरांना ट्रेनिंग देऊन आणि गाईड करून त्यातून पैसे तरी कमवेन. माझी तयारी आहे, कारण माझ्या अपयशाची रिस्पॉन्सिबिलिटी माझी असेल. माझ्या मते आवडत्या क्षेत्रात काम करणं हेच सक्सेसचं खरं डेफिनेशन आहे. यात मी खुश राहीन. पण ही सततची दुसऱ्यांची उदाहरणे देणं, कम्पॅरिझन, टोमणे याने खूप इरिटेट होतो मी. आणि नको नको ते विचार येतात मनात. आणि ते म्हणतात ते माझ्या लिमिटच्या बाहेरचं आहे. आय नो माय लिमिट्स. आणि माझ्या इच्छेच्या तर आसपासही नाही. त्यात यासाठी येणारा खर्च पेलण्याइतपत आमची इकॉनॉमिकल कंडिशनही नाही. आणि मग एज्युकेशनल लोन, त्याचं बर्डनही माझ्यावरच. पालक मुलांच्या भल्याचाच विचार करतात, पण हे करत असताना मुलांच्या इच्छा, आकांक्षा, शारीरिक व बौद्धिक क्षमताही तपासणं तितकंच गरजेचं आहे. त्यांनी सुचवलेल्या व्यवसायामध्ये मुलं यशस्वी हो ना हो, पण मुलांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये ते यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते. त्यांनी सपोर्ट केला तर ते पॅरेंट्स कसले? तुला जर संगीत क्षेत्रात काम करायचं असेल तर तसं बोल पालकांशी. हे क्षेत्र तुझ्यासाठी कसं योग्य आहे ते पटवून दे. या क्षेत्रातही तू यशस्वी होशील व आर्थिक स्थिरता प्राप्त होईल ते कसं ते स्पष्ट कर. तुझं जे मत आहे ते त्यांच्यासमोर ठामपणे मांड. त्यांना सांग, इतरांचं पाहून नाही, मला माझ्या आवडीच्या क्षेत्रात काम करायचं आहे.
त्यांच्यात आणि माझ्यात फरक आहे. त्यांच्यानी माझी तुलना होऊ शकत नाही. पण केशव, पॅरेंट्स समोर बोलण्याचं माझं धाडस होणार नाही, स्पेशली बाबांसमोर. खूपच तापट आहेत ते. काहीही बोलतील, हातही उचलतील. किमान आता तर मलाही सहन नाही होणार. पार्थ, तुला हे धाडस करावंच लागेल. अरे, आयुष्यभर झुरत जगण्यापेक्षा हा एक क्षण लढणेच योग्य आहे. यासाठी तुला तुझ्या संगीत कलेवर विश्वास आणि स्वतःचा आत्मविश्वास प्रबळ करावा लागेल. हे घे, हे वाच. याने तुझा आत्मविश्वास वाढेल व परिस्थितीशी लढण्यासाठी प्रेरणा मिळेल. हे काय? वाच. मी आहे. माझ्यासारखा मीच आहे. मी आहे. माझ्यासारखा कोणीही नाही. कोणी म्हणे कच्चा मी, कोणी म्हणे पक्का मी. जीवनात परिपूर्णतेच्या वाटेवर अजूनही अपूर्ण असणारा कच्चा मी. कितीही अपयश आले तरी ध्येयापाठी धावणारा पक्का मी. ध्येय माझे, त्यासाठीचे प्रयत्न माझे, मिळणारे यश माझे, अपयशही माझेच. जीवनाच्या जगण्याच्या शर्यतीत धावताना पडणे माझे, आधाराविना उठणेही माझेच. म्हणून मी आहे. कोणी म्हणे बच्चा मी, कोणी म्हणे सच्चा मी. वाढत्या वयासोबत आलेल्या परिपक्वतेखाली दडपलेला बच्चा मी. जगाच्या खोटेपणाची साम्य साधत स्वतःशी मात्र प्रामाणिक असणारा सच्चा मी. हे जीवन माझे, जगणे माझे, रडणे माझे, जन्म माझा, होणारा मृत्यूही माझाच. मग मी कोणासारखा कसा? कच्चाही मीच, पक्काही मीच, बच्चाही मीच, सच्चाही मीच. म्हणून मी आहे. माझ्यासारखा दुसरा कोणीही नाही. मी आहे. माझ्यासारखा मीच आहे. 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 मी केशव,